जय श्रीराम. माझं नाव अंजनी आहे. जय श्रीराम. मी आहे आराध्या आणि आज आम्ही आलो आहे गुजरातमधील गिरनार पर्वत येथे. आम्ही सकाळी 1 वाजता गिरनार पर्वताच्या येथे पोचलो. तिथे आम्ही हॉटेलमध्ये फ्रेश होऊन रात्री 2 वाजता रिक्षा पकडून गिरनार पायथ्याशी आलो आणि चढायला सुरुवात केली. अरवली पर्वत रांगांमध्ये गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1722 मीटर आहे. 800 पायऱ्या चढेपर्यंत आम्हाला खूप गरम होत होतं आणि तिथे ऑक्सिजन लेवल पण कमी होती, कारण की रात्रीच्या वेळी झाडे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. जसं जसं आम्ही वरती गेलो खूप जोराचं वारस होतो, थंडी वाजत होती. जेव्हा आम्ही 2000 पायऱ्या चढल्या आम्हाला जैन मंदिर दिसले, जे बंद होते. जैन मंदिर हे सोमनाथ मंदिरासारखं दिसत होतं. 8 वाजल्यानंतर सगळे मंदिर उघडतात, त्याच्या आधी सर्व मंदिर बंद असतात. जैन मंदिरानंतर आपल्याला गोमुख मंदिर लागते. हे आहे गोमुख मंदिर. आम्ही सकाळी 3:30 वाजता गोमुख मंदिर येथे पोचलो. रात्री खूप प्राण्यांचे आवाज येत होते. मला खूप भीती वाटत होती. मी रात्रीचे ढग पण पाहिले. जेव्हा ढग जवळ येत होते तेव्हा आम्हाला खूप थंडी वाजत होती. 5000 पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला अंबामाता मंदिर लागले, जे बंद होते. अंबामाता मंदिरपासून सकाळी 7 वाजता रोपवे सुरू होते. अंबामाता मंदिर नंतर अजून 5000 पायऱ्या चढल्यानंतर गुरु शिखर मंदिर आहे. ही आहे अखंड धुनी आणि मला इथे दिसले आहे गुरु शिखर. हे समोरचं मंदिर गुरु शिखर मंदिर आहे. इथून पुढे उतरत्या पायऱ्या आहेत मंदिरच्या कमानीपर्यंत आणि नंतर परत चढायचं आहे. जेवढं लवकर तुम्ही चालायला सुरू करसाल तेवढ्या लवकर तुमचं दर्शन पण होईल आणि तुम्हाला गर्दी पण कमी लागेल. जेव्हा रोपवे सुरू होईल तेव्हा खूप गर्दी लागेल आणि तुम्हाला चालायलाही अडचणी येतील. सूर्य उदय होण्याच्या वेळेस गुरु शिखर मंदिर खूप सुंदर दिसत होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा. श्री गुरुदत्तांचे दर्शन केल्यानंतर आम्ही अंबामाता देवीचे दर्शन घेतले आणि रोपवेने खाली आलो. हे आहे जैन मंदिर, जे रात्रीचे बंद होते.